शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। युवा शक्ती युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज गुरुवारी दुपारी 4 वाजता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक बस स्थानक जवळील चौकामध्ये निषेध मूर्त्या तसेच मानवी साखळी करून केले। दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निप्पाणी येथे भव्य मोर्चा व निवेदन देण्यासाठी माननीय श्री उत्तम पाटील युवा शक्ती निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर मंडळी पुरुष व महिला कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला उत्तम पाटील यांनी पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात केली। त्यानंतर सर्वांनी घोषणाबाजी केली व थोड्या वेळाने सर्वांनी हाताला हात धरून मानवी साखळी तयार केली। त्यावेळी युवा नेते उत्तम पाटील, रवींद्र शिंदे, अच्युत मानेसर, दिलीप फटाडे, शौकत मनेर, दत्ता नाईक, सुंदर पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, तात्यासाहेब नाईक, संजय पावले, शिवाजी रानमाळे, दशरथ जबडे, अजित पटाडे, तौफिक मुजावर, प्रशांत चंदके, अथर्व पटाडे, सुजल पावले, अवधूत कांबळे, युवराज पाटील, अभिजित कौंदाडे, प्रशांत मोकाशी, सुरेश घाटगे, विनायक उंबराणे, महेश पाटील, महादेव गाडीवड्डर, मस्जिद सय्यद, संभाजी थोरवत, अमित शिंदे, महेश कांगळे, दिलीप कांबळे, सुनील राऊत, प्रवीण चौदलगेकर, इम्रान मकानदार, रवींद्र गुळगुळे, अक्षय धनगर, विनायक वडे, शिरीष कमते यांच्यासह महिला कार्यकर्ते व पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। या मोर्चाला उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते सर्वांचे उत्तम पाटील यांनी आभार व्यक्त करून या मोर्चाची सांगता केली। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। बोलो भारत माता की जय। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। अमित शाहचा राजीनामा, इनकलाब जिंदाबाद। विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। भारतीय संविधानाचा डॉक्टर आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा, शिवाजी महाराजांचा, राष्ट्रपती भगतसिंगांचा विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। सोनम सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनम सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजीत जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। भगवानचा राजीनामा मिळालाच पाहिजे, भगवानचा राजीनामा मिळालाच पाहिजे। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। बोलो भारत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद। डॉक्टर राजीनामा, यावेळी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आणि दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आंदोलन चालू असलेल्या या आंदोलनावर आणि संसदेवर शांततेने मोर्चावर या घाण सरकारनं लाठी हल्ला केला। त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि जवळपास 30 विद्यार्थी मयत झालेले आहेत। आडवा केले साखळी करा की आडवाला पाठवा। या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वांनी या निपाणीतील सर्व नागरिक, उत्तमांना युवा शक्ती आणि सर्व लोकशाहीमध्ये नागरिकांच्या वतीनं आज या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे, मानवी साखळी करण्यात आलं आहे। आम्हा सर्वांचा एकच विचार आहे, या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आलेली आहे आणि लोकशाही मोडून काढण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलेलं आहे आणि दिल्लीला पूर्ण रक्तरंजित केलेलं आहे। या दिल्लीला रक्तरंजित जसं केलेलं आहे तसं हा विद्यार्थी, युवक आणि संपूर्ण देशातील जनता गप्प बसणार नाही। सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब आपली जनता घेतल्याशिवाय नाही राहणार नाही। म्हणून हे आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि
या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आता यानंतर ना मी यानंतर ना सरांना मी विनंती करतो, सरांनी 2 शब्द व्यक्त करावे. भारत देशामध्ये पेपरच्या घटनामुळे गेली 25 दिवसापासून सोनम वांगचूक सर आणि अध्यक्ष आणि जंतर मंतरचं जे आंदोलन केलं आहे ते अतिशय संविधानात आणि कायद्यानुसार चालू असताना भारत सरकारमध्ये सत्तेत बसलेले लोक हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विद्यार्थ्यांना मारहाण करून 70 विद्यार्थ्यांचे डोके फोडलेले आहेत. 25 विद्यार्थ्यांना या नीट प्रकरणामुळे मृत्यू झालेला आहे आणि असं असताना विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करता हे सरकार दडपणे करत आहे. या विरोधात या सर्व पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध या ठिकाणी एकच आहे. या देशामध्ये लोकशाही असताना ही हुकुमशाही झालेली आहे, ही हुकुमशाही उठून लावण्याचं काम या युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी करायचं आहे आणि यासाठी पाठिंबा देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि गौतमराव पाटील तसेच आमचे अर्जुन माने सर, रवींद्र शिंदे, दिवाकर सर आणि सर्वच पक्षाचे सर्वच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित यांच्या उपस्थितीमुळे हा मोर्चा यशस्वी झालेला आहे आणि इथून पुढे आम्ही त्यांच्या पाठीशी राहू हे असं आश्वासन देतो. त्यानंतर युवा नेते उत्तम पाटील यांनी आपली मनोगत भाषण व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांना न्याय मिळूपर्यंत हा लढा असाच चालू राहील आणि या माध्यमातून मी एवढंच सांगतो, देशाला काळीमा पुसण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. आजपर्यंतचा इतिहास अजित माने साहेब तुम्ही काढून बघा, एवढी मोठी घटना आपल्या देशामध्ये आणि एवढं मोठं आंदोलन आपलं कधीच या देशामध्ये झालं नाही. अशा पद्धतीचं शांततेने चाललेल्या आंदोलनाला एक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न या सरकारने या ठिकाणी केलेला आहे. आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्या संघटनेच्या वतीनं, निप्पाणी तालुक्याच्या वतीनं ही या सोनम वांगचूक आणि त्यांचं जे काय आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आमचं पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा राहील आणि या आंदोलनामध्ये पुढील दिवसांमध्ये जर न्याय मिळाला नाही तर आणि हिंसक प्रकारचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा येणारा देशाचा भविष्य आहे. या भविष्याला तुम्ही पायाखाली घेण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देतो आणि जे काय लाठी हल्ला आणि या सरकारनं क्रूर काम या ठिकाणी केलेला आहे याचा निषेध जाहीरपणे मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो.